शिक्षणाचे. पण आत्ता आपण, आपली आई म्हणते ना, लहानपणी खाल्लेलं तरुणपणी उपयोगी येतं आणि माझ्या एवढ्या वयात खाल्लेलं म्हातारपणी उपयोगी येतं. तसं आत्ता तुम्ही जे जे वेचाल ते सगळं तुम्हाला उपयोगी येणार. आणि म्हणून कथाकथन स्पर्धा, आता स्पेसिफिक मी या कथाकथन स्पर्धेवर येते. तसं कधीतरी अमोल सर, नुसतं मुलांशी पण बोलायला मी येईन, फक्त मुलांशी बोलू, फक्त मुलींशी बोलू, मुलींशी बोलू, शिक्षकांशी बोलू. कारण आता रिटायरमेंटकडे यायला लागल्यानंतर मलाही असं एकंदरीत शिक्षण व्यवस्था आणि आत्ताच्या काळात समाजातली असलेली आव्हानं आणि स्पर्धा बघता तुम्हाला जर ऐकायला कसं तरी वाटेल, कदाचित मुलांना आवडेल, शिक्षकांना आवडणार नाही. मी मुलांच्या मार्कांवर कधीच मला काही इंटरेस्ट वाटत नाही. मी कधीच कुणाला विचारलं नाही किती मार्क मिळाले. मार्क हे आपल्या आईवडिलांचे डोनेशन वाचवण्याचं एक माध्यम आहे. पण माणूस म्हणून जे घडणं आहे, संवेदनशील समाजामधला एक महत्त्वाचा घटक म्हणून जे घडणं आहे, ते शाळा करते, ते स्पर्धा करतात, त्यात ते शिक्षक करतात. आणि म्हणून भावी काळामध्ये महानगरातला वेरोलीतला एखादा मुलगा जेव्हा अमेरिकेत जाऊन एखाद्या मोठ्या फर्मचा मॅनेजर होईल किंवा काम करेल आणि 40 भारतीयांना आपल्या हाताखाली कामाला लावेल किंवा तिथल्या लोकांना आपल्या हाताखाली कामाला लावेल, त्या दिवशी वेरोली हायस्कूलचं नाव मोठं होणार आहे. आणि हे सगळं करण्यासाठी ही संस्थापकांची किंवा या मॅनेजमेंटची धडपड आहे. आपण येऊया कथाकथन स्पर्धेकडे. नाही तर आमच्या शिक्षकांना एक सवय असते, 45 मिनिटाची बेल झाल्याशिवाय आम्ही काय बोलायला थांबतो. कथाकथन स्पर्धा, कथा व्यक्त होण्यासाठीचं एक महत्त्वाचं माध्यम आहे. प्रत्येकाला वाटतं की मला काहीतरी सांगायचं, प्रत्येकजण सांगतो. मग आधी काय होतं की आधी आपल्याला लिहिता येत नाही म्हणून मग आम्ही दुसऱ्यांच्या कथा घेतो. आता पुढचा एक आपला टप्पा असेल की माझं मी लिहीन आणि माझं मी बोलेन. म्हणजे कथा लेखक आणि कथा कथनकार असा दुहेरी, एका दगडात 2 पक्षी पण आपल्याला मारता येतील, असंही काहीतरी करता येतं. तर कथाकथन आपल्याला व्यक्त व्हावं असं वाटतं, सांगावं असं वाटतं. आणि गोष्टी कुणी नाही ऐकल्या, चिवकाऊच्या गोष्टीपासून. म्हणजे मी कधी असा विचार केल्यानंतर की किती संस्कारांचा मुलांवर हा भाग असतो ना, की मी कधी विचार करते किती कार्यक्रम केले मी कथाकथनाचे, कसं कधी हे सुरू झालं, कुठे. मग मला आठवतं की मी कधीतरी लहान असताना बाबा मला रोज राम, लक्ष्मण आणि सीता वनवासाला निघाले होते, हे 3 वाक्य ऐकल्याशिवाय आम्ही कधी झोपलो नाही. पण त्याच नंतर मला कधीतरी आठवलं, चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणाऱ्या माणसांची गोष्ट माझ्या शिकलेल्या आईने कधीतरी सांगितली होती की बघ असं झालं, त्यावेळी असं झालं, वरून कसा दिसला, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, असं नील आर्मस्ट्रॉंगने उत्तर दिलं. या सगळ्याचा परिपाक म्हणून मग एक चांगली कथा सांगता यायला लागली. तेव्हा पहिलं काम काय करायचं, कथा निवड करत असताना आपल्याला आवडलेली कथा सांगायची. निवडायला मदत करून घ्यायची कोणाची तरी, पण आपल्याला आवडेल, स्वांत सुखावी असं त्याला म्हणतात. आपल्याला आवडेल, आपल्याला रुचेल, आपल्याला भावेल ते आपण करावं. मला बक्षीस मिळेल की नाही, परीक्षकांना आवडेल की नाही, मला लोकांना आवडेल की नाही, आपल्याला जी गोष्ट आवडते ती समोरच्याला भावते, कारण आपण त्या गोष्टीमध्ये आत जातो. म्हणजे आपल्याला विनोदी कथा आवडते का, आपल्याला ग्रामीण कथा आवडते का, आपल्याला एखादी विज्ञान कथा आवडते का, असा विचार करून कथा तुम्ही निवडलीच असेल. कथेची निवड आणि कथेचा आशय प्रत्येक वेळी आपण नुसतीकर म्हणून करतो असं नाही कथेतून. तर कथा म्हणजे कडू औषध गोड मधातून देण्याचा पण एक प्रयत्न असतो. काहीतरी सांगायचं असतं, काहीतरी सुचवायचं असतं, स्वतःला दिलेला तो संदेश असतो आणि लोकांपर्यंत पोचवायचा असतो. अशा कथेची निवड योग्य. कधी दमा मिरासदारांची किंवा एखादी खूप शंकर पाटलांची एखादी विनोदी कथा केवळ हास्याचं एक हास्यरसाचा हे म्हणून आपल्याला वापरता येते. त्यानंतर भाषा कौशल्य, समरसता आणि कथन शैली. मी तुम्हाला सांगू का, भाषा कौशल्य खूप चांगलं वाचलं पाहिजे आणि चांगलं ना ऐकलं पाहिजे. ऐकून आपला कान तयार होतो आणि कान तयार झाला की ते कौशल्य विकसित होतं. तर तुम्ही खूप चांगलं ऐकलं असेल, कथाकथन करत असाल, पुढे याच्यामध्ये तुम्हाला डेव्हलपमेंट करायची असेल, प्रगती करायची असेल, खूप ऐका. कोण कसं सांगतं, कुणाची स्टाईल काय,
पण कुणाची स्टाईल नाही ना आपण घ्यायची, आपण आपल्या स्टाईलनं कथा सांगायची. कथेची कौशल्य समर असतात. आत्ता मी तुमच्याशी बोलतेय, मला काहीही आठवत नाही, मला आता फक्त तुम्ही दिसताय, हे विद्यार्थी दिसतायत, शिक्षक दिसतायत, पालक दिसतायत, त्यांच्याशी माझं कम्युनिकेशन चालू आहे. कथा आपला एक कुठला तरी टोक पकडला आणि कथा सांगतो नाही, कथेचं आदान प्रदान चालू.